मी नाही झालो शंकित जनी श्रागसी तू येत तरी जगात निमेषात प्रभु रामचंद्र भगवान की जय, हनुमान महाराज की जय, संत भगवान बाबा की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी ज्ञानवंत गुणवंत धनवंत नीतिवंत जे आले ते अनेक साधू संत सर्वांना प्रणाम. मस्तके हे पायावरी या वारकरी संतांच्या, मस्तके हे पायावरी आमच्या दादाच्या. पवित्र आणि पावन अशी रामकथा नाथ महाराज सांगतायत. कथेचा भावार्थ असा आहे, आपलं इंग्रजीत म्हणतो, माझा हात जरी तुटला तरी मी पराजित झालो नाहीये. माझा हात तुटून जमिनीवर जरी पडला असला, नाही पडला जमिनीवर, हात तुटून जरी पडला असला तरी मी पराजित झालो नाही आणि तू विजयी झालेला नाही. लय आनंदामध्ये येऊ नको, लय आनंदामध्ये येऊ नको आणि पार्टीचा जे जे कार्य करू नको महाराज. प्रभु रामचंद्र की जय असं काही तू म्हणू नकोस. विजयी झालेला नाहीये, युद्ध चालू आहे. युद्धामध्ये हार जीत थोडक्यापुरती असते. अशा प्रकारे त्या ठिकाणी इंद्रजित लक्ष्मणाला म्हणू लागलेला आहे. बाहू तुटला ते आठवत खडग घेऊन तळपत उलाळ देऊन उसळत करावया गात सौमित्र. आज तुटल्याला आठवत नाही. रणाचा मध्ये महाराज, कशाचा मध्ये? रणाचा मध्ये. आणि मधाचा मधावाल्याला काय आठवतं का महाराज? बाजाराला गेला असला आणि पिशवी घेऊन जर परत यायला असला, हातातली पिशवी ही पडलेली त्याला आठवते का? तसं हा रण मध्ये महाराज. तर हात तुटल्याला इंद्रजीचा आता हात तुटला तरी हात तुटला ह्या आठवत नाही महाराज. ना आठव झालेला आहे आणि डाव्या हातामध्ये तलवार घेतलेली आहे आणि लक्ष्मणाबरोबर युद्ध करण्यासाठी उसळलेला आहे, उड्डाण केलेले आणि उड्डाण करून म्हणायचं नरडच कापतो. अशा प्रकारे इंद्रजित उसळला आणि लक्ष्मणाकडे धावलेला आहे. सरक सरक चवक दावीत सौर्याची आगळीक आला सुमित्रा समुख खडगे मस्तक छेदावया युद्धाची पद्धत असते महाराज. युद्ध करण्याची पद्धत असते. जसं पैलवान कुस्ती खेळत असताना डाव मारण्याची पद्धत असते महाराज. वेगळ्या पद्धतीचे डाव मारतात आणि पैलवानाला जिंकण्याचे प्रयत्न करतात. तशा पद्धतीने युद्ध करण्याची पद्धत आहे महाराज. मुसळत फिरत उड्डाण करीत लक्ष्मणापर्यंत इंद्रजित आलेला महाराज. त्याच्यासाठी आला डाव्या हाताने इंद्रजिताचं शिरच छेदतो, डाव्या हाताने इंद्रजिताचं मुंडकच कापतो. उजवा हात गेलेला आहे, डावा हात पुढे करून इंद्रजिताकडे उसळत उड्डाण करीत, आपल्या लक्ष्मणाकडे उसळत उड्डाण करीत तो इंद्रजित आलेला आहे. सौमित्र सोडीचे जे बाण खडगधारा तोडी आपण रणी मारावया लक्ष्मण आला गर्जन खडगेशी. गर्जत तारा महाराज हातामध्ये तलवार घेतलेली. जे लक्ष्मणानं बाण सोडले का आणि ते डाव्या हातानं तोडीतच आल्याला बाण तोडायचा, आल्याला बाण तोडायचा, आल्याला बाण तोडायचा आणि लक्ष्मणाचं मुंडक शेवटला तोडायचं. किती वेळ बाण सोडणार आहे? हा जमणार आहे ना एक वेळेस तरी. मग त्याचे बाण संपले की लक्ष्मणाचा शिरछेद करायचा असा विचार इंद्रजिताच्या मनामध्ये आहे आणि म्हणून करता इंद्रजित उसळू बाण तोडू लागलेला आहे. इंद्रजित देखोनी दुर्धर रणी खवळला सुमित्र दंडावया निशाचर रुद्राक्षाप संयोजी. रणामध्ये इंद्रजित खवळल्याला बघितला, रागावल्याला बघितला. लक्ष्मणाला बी खूप मोठा राग आलेला आहे आणि लक्ष्मण ही मनामध्ये विचार करतो, हा एवढा उड्या मारू आपल्या बरोबर युद्ध करू लागलेला, आपले बाण करू लागलेला आहे.
आपण सुद्धा अशा उड्या मारायला पाहिजेत आणि याचं मुंडकच तोडायला पाहिजे किंवा याला संपवायला पाहिजे असा लक्ष्मणानं सुद्धा विचार केला आणि बाणावर रुद्र अस्त्राची स्थापना केली महाराज. रुद्र सगळ्या अस्त्रापेक्षा अस्त्र मोठे महाराज आणि सगळ्या दैवतापेक्षा दैवत मोठे महाराज. होय. रुद्र म्हणजे सगळ्या दैवतापेक्षा दैवत मोठे. अस्त्रामध्ये अस्त्र मोठा आहे आणि म्हणून करता लक्ष्मणानं धनुष्यावर बाणावर रुद्र अस्त्राची स्थापना केलेली आहे. शरीर मंत्रे संपन्न अभिमंत्र रुद्रास्त्र सवेग सोडी पै सोमित्र निशाचर दंडावया. रुद्र अस्त्राची स्थापना बाणावर केली आहे आणि त्याच्यावर समीर अस्त्राची योगदान केली महाराज. वाऱ्याची योगदान. वाऱ्याचा नंबर 2 ला नंबर आहे महाराजचा पडायला. वाऱ्या किती नंबरला आहे? 2 नंबरला. नंबर 1 ला मन आहे महाराज. बरोबर आहे. नंबर 1 ला मन आहे आणि दुसऱ्या नंबरला विद्या असतात. तिसऱ्या नंबरला वारे. नंबर 1 ला मन आहे. वीज सुद्धा बघून येत नाही, डोळ्याचं पातही लोड येत नाही, एवढी चपळ आहे महाराज. आणि तिसऱ्या नंबरला वायू आहे. तर त्या अस्त्रावर योजना वाऱ्याची केली, वायूची केली. कारण की हे आपण बाण सोडला वाऱ्याच्या वेगाने गेला पाहिजे आणि शत्रूचा तर जे काही अवयव खंडन करायचं आहे त्याने निश्चित केलं पाहिजे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी लक्ष्मणानं रुद्र अस्त्रावर वायू अस्त्राची मंत्राची प्रेरणा केली आणि बाण सजवला, सज्ज केला आणि इंद्रजिताच्या दिशेनं सोडण्याचा प्रयत्न करताय. ये तारे खोली शस्त्रपात इंद्रजी खडगदारा घालीत गाई टिणग्या उसळत लखलखीत आकाशी लखलखीत आकाशी तो बाण लक्ष्मणाला सोडून दिला आणि तो बाण उसळतच येऊ लागला महाराज. उसळा घेत भरारी घेत तो बाण येऊ लागला. ज्यावेळेस इंद्रजिता जवळ आला त्यावेळेस इंद्रजितानं खडगाचा वार तलवारीचा वार केला महाराज. ज्यावेळेस तलवारीचा वार केला त्यावेळेस आकाशामध्ये जशी वीज असताना कडाडते आणि प्रकाश पडतो आणि तशा पद्धतीनं बाणाचं आणि तलवारीचं घर्षण झालेलं आहे आणि तशा पद्धतीनं प्रकाश त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि काय झालेलं आहे? गाव चुकवावयाने हटी पळ जाता गुप्त परिपाटी रुद्रास्ते पुरविली पाठी कपी पुच्छासाठी पळवेना पाठी पळवेना. समोरून बाणे महाराज, चौकून हनुमंताचं शिपूट आहे महाराज. तलवार मारली पण तलवारीनं बाण तुटत नाहीये म्हणून इंद्रजित पळण्याचा प्रयत्न करू लागला आणि चहू बाजूनं त्याही दिशेनं हनुमंताचं शिपूट आहे महाराज. शिपूट जाऊ देत नाही, पळा जावा शिपूट जाऊ देत नाही. गुप्त व्हावा तरी सगळ्या गुप्त शक्ती ज्या आहेत का हनुमंतानं आणि लक्ष्मणानं क्षीण केल्यात महाराज. आता गुप्त बी होता येत नाही. पाठीमाग हा बाण लागलेला आहे. काय करावा असा विचार त्या ठिकाणी इंद्रजित करू लागलेला आहे.